पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. माझा प्रिय बंधूंनो भगिनीनो लहान लेकरांनो आणि प्रिय फादरांनो आणि सिस्टरांनो हालेलुया 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 धन्यवाद यीशु हालेलुया 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 हालेलुया. पवित्र आत्मा आपल्यासाठी नवीन जीवन देत आहे. तुमच्यामध्ये अनेक लोकांना पवित्र आत्म्याने संदेश म्हणून असा प्रकारे सांगितलं होतं. काही लोकांना प्रभूने दिलेले संदेश असे होता हालेलुया. जुनं सर्व होऊन गेलेलं आहे, संपलेलं आहे. तुम्ही नवीन चालू करा. हालेलुया. ख्रिस्तामध्ये असलेली एक सवलत आहे. सगळ्या जुन्या गोष्टी एकदम कोडून टाकून एक नवीन पेपर तुमच्या हातात देत आहे. नवीन चालू. हालेलुया. धन्यवाद येशू. आपल्याला माहिती आहे सलमोन राजा यांच्या जीवनामध्ये त्यांना एक अनुभव आला. देव जवळ पोचले. देवाने त्याला विचारलं तुला काय हवं आहे. बरोबर जो प्रश्न देवाला पाहिजे होते किंवा जे उत्तर देवाला पाहिजे होते ते उत्तर देवाला मिळालं. त्यांनी अंतःकरणापासून मागितलं मला ज्ञान पाहिजे. या सगळ्या लोकांच्यावर नियमाने नीतीने शासन करण्यासाठी लागणारा ज्ञान मला पाहिजे. जेव्हा परमेश्वर तुम्हाला ज्ञान देणार, काय बोलायचं, कधी बोलायचं, कुठे बोलायचं, किती बोलायचं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळणार. हालेलुया हालेलुया. सलमोन राजाने देवाकडे हे ज्ञान मागितलं. देवाला खूप आवडलं. देवाने दिलं त्याला. त्यांनी मागितलं त्यापेक्षा अधिक पण दिले. हालेलुया. तरी हे दान ज्याला मिळालं त्यांनी त्या दानाचा गैरवापर केला. सुरुवातीला एकदम व्यवस्थित राहिले. त्यानंतर हळूहळू चुकायला चालू केलं. देवाला प्रथम स्थान देण्याच्या ऐवजी त्यांनी हळूहळू याला त्याला पहिले स्थान द्यायला चालू केलं. त्यात त्यांनी केलेली चूक असे आहे देवाच्या मर्जीच्या विरुद्ध परजातीतील अनेक स्त्रियांच्या बरोबर त्यांनी लग्न केलं. प्रत्येक बाईला खुश करणे गरजेचं झालं. त्यांचा मंदिर पण आणून ठेवायला चालू केलं. Praise the Lord. Hallelujah. धन्यवाद येशू. Hallelujah. लग्न योग्य व्यक्ती बरोबर मात्र करावं. अयोग्य व्यक्ती बरोबर कधी लग्न केलं तर आयुष्य संपलं. त्या गोष्टी आई वडील, वडीलदार लोक, मोठे भाऊ वगैरे घरातील लहान लोकांना समजावून देणे गरजेचं आहे. तुझ्यामध्ये किती चांगला असू दे, तुझा जीवन साथीदार जर चुकीचा आहे तर तुझं जीवन संपलं. लग्न झालं तर त्यानंतर देव तुला ज्ञान देणार. देवाजवळ प्रार्थनापूर्वक तापणे पुढे आपल्या गाडी ढकलून घेऊन जाणे. तरी प्रेम प्रकरण नको त्या गोष्टीच्या मागे लागणे या सर्व गोष्टीमध्ये सापडत आहे. तेव्हा कितीतरी लोकांना समजावून दिलं तरी त्यांना अक्कल भेटत नाही. हेच पाहिजे, एवढंच पाहिजे, नाही तर मी आत्महत्या करणार. हालेलुया. सगळ्या गोष्टी बोलून करून शेवट कुठे पोहोचणार? चुकीच्या ठिकाणी पोहोचणार. हालेलुया. धन्यवाद येशू. म्हणून अजूनपर्यंत
त्याचं लग्न झालेलं नाही, काही गोष्टी ध्यानामध्ये ठेवायला पाहिजे. हालेलुया. सल्मोनाला देवाने ज्ञानाचं दान दिलं, त्याचा चांगला फायदा त्याने सुरुवातीला घेतले. हळूहळू देवापासून लांब जायला चालू केलं. मग काय उपयोग नाही. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. 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 प्रिय सल्मोनाच्या ऐवजी आपण दुसऱ्या एका व्यक्तीला शोधूया, ज्यांना एका क्षणासाठी ज्ञान मिळालं. हालेलुया. येशू ज्या क्रूसावर मरण पावले, डाव्या बाजूला कोण होता? त्या क्रूसावर डाव्या बाजूला कोण होता? चोर होता. उजव्या बाजूला कोण होता? चोर होता. हालेलुया. हालेलुया. त्या दोघे चोरांमध्ये काही फरक आहे? दोघे चोर आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दोघे जण एकत्र शिबी देत होते, आरोप लावत होते. हालेलुया. त्या दोघांच्या संबंधामध्ये नाही. हालेलुया. या ठिकाणी जितके लोकांचा क्रुसिफिक्शन झालेला आहे, जेवढे लोकांना क्रूसावर ठेवले, त्यांच्यामध्ये कोणी एक शिबिगार शिवाय मेलेलं नाही. हल्ला, आवाज, दंगा न करता कोणी मेलं नाही. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. प्रियानो, या डाव्या बाजूच्या आणि उजव्या बाजूच्या दोघे जण दुनियाला शिवी देत होते, मध्ये येशूला पण बोलले. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. थोड्या वेळाने जो डाव्या बाजूला आहे त्यांच्या बोलणे आणि बडबडणे जो उजव्या बाजूला आहे त्याला पटलं नाही. त्याला थोडासा ज्ञान मिळालं. त्यांनी मध्ये येशू आहे, येशूच्या पलीकडे जो क्रूसावर आहे त्याला एक प्रश्न विचारलं, आपण काय म्हणून त्याला बडबडतो? तू पण चोर आहे, मी पण चोर आहे. हालेलुया. आपल्यावर जे आलेलं आहे ते आपल्या चुकाचा परिणाम आहे. हालेलुया. एका क्षणामध्ये त्याला एक अक्कल आला, हा निष्पापी आहे, त्यांनी काही चूक केली नाही. हालेलुया. धन्यवाद येशू. त्यांनी नकळत बोलले, जेव्हा तू तुझ्या राज्यात आहे तेव्हा माझा आठवण कर. हालेलुया. येशूने अंतःकरणापासून त्याला बोलले, आज तू माझ्या बरोबर सुखलोकात आहेस. डोळ्याने दुर्बळ असलेल्या अनेकांना प्रभू आता मजबूत करत आहे. कांद्याच्या हाडाच्या भागामध्ये, मानेच्या भागाला लागून असलेल्या कांद्याच्या हाडाचा भाग प्रभू आता मजबूत करून देत आहे. मनामध्ये द्वेषाचा विचार भरलेले अनेक लोकांना प्रभू आता क्षमा करायला प्रेरणा देत आहे. कोणतरी खूप आळसी व्यक्ती आहे, दात घासायला सुद्धा त्या व्यक्ती तयार नाही, अशा एका व्यक्तीला नीट जीवन जगण्यासाठी प्रभू कृपा पुरवत आहे. एक किडनी खराब झालेल्या एका व्यक्तीला प्रभू येशू आता स्पर्श करत आहे. वाकायला जमत नाही असे त्रास असलेल्या व्यक्तीला प्रभू स्पर्श करत आहे. पायामध्ये उभं राहू शकत नाही असा कोणाला तरी प्रभू आशीर्वाद करत आहे.
अपचनाचा त्रास असलेल्या व्यक्तीला प्रभू स्पर्श करत आहे. कुटुंबामध्ये नेहमी कलह आहे, भांडण आहे, अशा अनेक कुटुंबाला प्रभू स्पर्श करत आहे. काही कुटुंबांमध्ये एका मागे एक किंवा अनेक त्रास एकत्र एका कुटुंबामध्ये निरंतर आहे. अशा काही कुटुंबांना तुमच्या प्रार्थनेमुळे परमेश्वराचा सुटका देत आहे. एक बहीण पवित्र आत्म्याने तिला मध्यस्थी प्रार्थनेचं वरदान दिलेलं आहे, तरी ते हलकापणामध्ये घेतलेलं आहे. पाहिजे तसे मध्यस्थी प्रार्थना करत नाही. त्या बहिणीला प्रभू सांगत आहे, तू परत एकदा जागे हो, मध्यस्थी प्रार्थना कर. काही लोकांना राहायला घर नाही, विकत घ्यायला व्यवस्था नाही, अशा काही लोकांना प्रभू इकडे तिकडे फ्लॅट किंवा घर वगैरे घेण्याची व्यवस्था देत आशीर्वादित करत आहे. हल्लीच्या वर्षामध्ये आमच्या काय होईल म्हणून खूप टेन्शन मध्ये जगणारा काही लोकांना प्रभू सांभाळून देत आहे. पायाच्या कालच्या भागामध्ये रक्तपुरवठा खूपच कमी आहे म्हणून त्वचेच्या वर खूप त्रास असलेल्या काही लोकांना परमेश्वर तिकडे रक्तपुरवठाची व्यवस्था करत आशीर्वादित करत आहे. त्या कुटुंबामध्ये मारामारी भांडण निरंतर आहे, अशा काही कुटुंबांना प्रभू सुटका देत आहे. कोणाच्या तरी एका हाताचे हाड जबरदस्त दुखत आहे, प्रभू त्यांना आता बरेपणा देत आहे. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन.